नागपंचमीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण ह्या ज्या लाया आहेत, ज्वारीच्या लाया आहेत, ह्या मी घरी बनवल्या आहेत. ह्या नागपंचमीला लागतात आणि पूर्वी लोक ह्या लाया घरीच बनवायच्या, पण हल्ली मार्केटमधून विकत आणतात. पण ह्या लाया बनवायला खूप सोपं आहे आणि खूप पटकन होतात. काही झंझट नाही, खूप मस्त आणि कुरकुरीत होतात. तुम्ही ह्या लाया खाऊ शकता. खूप छान चविष्ट आणि कुरकुरीत लागतात. तुम्हाला नक्की ह्या लायांची रेसिपी आवडेल. कोणाकोणाला ह्या ज्वारीच्या लाया आवडल्या नक्की कमेंट करून सांगा. चला बनवूयात आपण. जाड बुडाची कढई घेतली आहे, त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. बारीक जे मीठ असतं ते घालून घ्यायचं. बारीक मीठ किंवा बारीक जी वाळू असते ती घालायची आणि चांगली कडकडीत तापून द्यायचं. पहिली कढई मी गरम करून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेते. साधारण 1 वाटी मीठ घातलंय. हे मीठ पूर्ण गरम होऊन द्यायचं. मीठ गरम होते तोपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा. कढई अजिबात जळत नाही मीठ घातल्यावरती किंवा बारीक वाळू घातल्यावरती. काही होत नाही भांड्याला. तुम्ही असं कढईमध्ये अनेक प्रकारचे बेकरी प्रोडक्ट बनवू शकता. खूप छान होतात. अगदी ओव्हनमध्ये जसे बनतात, भाजतात, अगदी तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा भाजतात. खूप कमी वेळात ह्या ज्वारीच्या लाह्या तयार होतात. खूप छान आणि असंही खायला खूप छान लागतात. आपण ह्या लाह्या नागपंचमी स्पेशल बनवतोय. मीठ गरम झालंय चांगलं. मीठ गरम झालंय कसं कळतं, तर हे असं एकदम सुटसुटीत सुटतं खाली आणि थोडासा कलर चेंज होतं त्याचा. आता इथे मी ही 1 वाटी ज्वारी घेतली आहे. इथे कुठलंही प्रमाण नाही आहे, तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता थोडी थोडी ज्वारी घालून फक्त मिक्स करत राहायचं. ह्याला हे लहान मुलांना सुद्धा खायला देऊ शकता. फक्त मिठाच्या जागी वाळू वापरा, बारीक वाळू, आणि छान कडकडीत तापू दे त्याला. खूप छान लाह्या तयार होतात. व्हिडिओ चालूच आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला डिटेल माहिती भेटेल. आपल्या ज्वारीच्या लाह्या तयार होतात. हलवत यासाठी राहायचं की वरती आलेली ज्वारी त्या मिठामध्ये मिक्स होईल आणि तिची लाही तयार होईल. किती छान असं फुलून तयार झाल्यात आपल्या लाह्या. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी, आणि बरं हे खाऊही शकता. खूप छान लागतं, खूप चवदार असतात ह्या. तुम्हाला जर मिठात आवडत नसेल तर तुम्ही बारीक वाळू वापरू शकता. हे सारखं मिक्स करत राहायचं. तुमच्याकडे जर ज्वारीचा चाळा असेल तर त्या चाळ्यामध्ये, किंवा तुमच्याकडे वड्या उकडायची चाळण नसेल तर त्या चाळणीमध्ये हे मीठ टाकायचं. म्हणजे जे काही बारीक असेल मीठ खाली पडेल आणि जे भाजलं नाही आहे ते सुद्धा खाली पडेल आणि बाकीच्या लाह्या वरती राहतील.
अशा सर्व लाह्या आपण तयार करून घेऊया. जास्त ज्वारी घालायची नाही, नाहीतर मग ते लाह्या व्यवस्थित फुटत नाही. फास्ट गॅसवरती फक्त हलवत राहायचं. हलवत राहिल्यामुळे बाहेर सुद्धा उडत नाहीत त्या. पूर्वी लोक घरातच लाह्या बनवायच्या. आता बरं, तुम्हाला ही ज्वारीच्या लाह्यांची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. खूप छान अशा लाह्या तयार झाल्यात, कुरकुरीत आहेत एकदम. थँक्यू.